आज बातमी अतिशय महत्वाची आहे। भाजपकडून एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्राचा वापर सुरू झालाय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरच त्यांना नगरविकास खातं देण्यात येईल अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठांनी घेतल्याची माहिती मिळतेय। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं यासाठी भाजप आग्रही असल्याची देखील माहिती ही सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे आता भाजपकडून कुठेतरी एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्राचा वापर सुरू झालाय का या चर्चा सुरू झाल्या आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री असेल, शिवाय जलसंपदा खातं यासोबतच ऊर्जा खात्यासाठी देखील आग्रही आहेत। मात्र आता भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृह खातं देण्यास नकार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर भाजपकडून एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्राचा वापर सुरू झाल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहे सागर कुलकर्णी, माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। सागर, जसं आपण बघितलं पहिल्यापासूनच नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे राहिलं होतं। यामध्ये उपमुख्यमंत्रीपद भाजपकडून दिलं जात होतं। मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासोबतच गृह खात्यासाठी देखील आग्रही होते, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या। मात्र आता भाजपकडून कुठेतरी दबाव तंत्र होत असल्याचं बोललं जातंय। कारण नगरविकास खातं तेव्हाच देण्यात येईल जेव्हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। नेमकं काय घडतंय महायुतीच्या गोटात? एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं अशा स्वरूपाची भूमिका भाजपातल्या वरिष्ठ नेत्यांची आहे। एकनाथ शिंदे हे सत्तेत असणं फार आग्रही भूमिका भाजपची आहे। अर्थात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रेशर टॅक्टिक्सचा भाग म्हणून गृह मंत्रालयाची मागणी केली आहे आणि भाजपने स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदेकडे कळवल्याची माहिती उपलब्ध आहे की जवळपास गृह खातं त्यांना दिलं जाणार नाहीये, ते भाजपकडेच राहील। यामुळे एकनाथ शिंदेच्या पदरात कदाचित जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम हे खातं मिळण्याची शक्यता आहे। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक निरोप दिल्याची माहिती समजते की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे स्वतः डीसीएम पद राहावेत आणि तरच त्यांना नगरविकास सारखं महत्वाचं खातं दिलं जाईल। तर जर एकनाथ शिंदेसारखे नेते जर भूमिका वेगळी घेत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मात्र नगरविकास सारखं महत्वाचं खातं कदाचित शिंदे शिवसेनेकडे राहण्याची शक्यता कमी आहे। भाजप स्वतःकडेच ते खातं ठेवेल अशी सूत्रांची माहिती आहे। अर्थात भाजपचा प्रयत्न आहे की कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत राहावेत। उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्हीही महायुतीचे मित्रपक्षांनी घ्यावं आणि सरकार चालवावं। पण जर एकनाथ शिंदे स्वतःच्या भूमिकेवर ठाम असतील, कदाचित दिल्लीतनं या संदर्भात बातम्या सुद्धा आल्या होत्या, एकनाथ शिंदेच्या निकटवर्तीयांच्या वतीने या बातम्या दिल्या गेल्या होत्या अशी माहिती मिळते की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री पद हे घ्यायला फारसे इच्छुक नाही आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मग जर एकनाथ शिंदेनी तशा स्वरूपाची भूमिका घेतली तर मात्र मग पर्यायी नगरविकास खातं हे भाजप स्वतःकडे ठेवेल। कारण की आपल्याला माहित आहे की महापालिका निवडणुका आहेत, राज्यात जवळपास 14 महापालिकापेक्षा अधिक महापालिका आहेत की ज्या महत्वाच्या मेट्रो सिटी आहेत जिथे भाजपचं वर्चस्व हे अधिक आहे। आणि अशा परिस्थितीत जर शिंदे स्वतःकडे नगरविकास खातं घ्यायला तयार नाही आहेत, ते उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नाही आहेत, तर भाजप इतकं महत्वाचं खातं इतर कुठल्या मित्रपक्षाला देईल असं दिसत नाही। आपला वोटर जो आहे तो जवळ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नगरविकास खातं कदाचित भाजप स्वतःकडे ठेवेल। पण तुर्तास तरी एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी व्हावेत, त्यांनी पद घ्यावं यासाठीच भाजपकडनं फार मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेची मनधरणी आणि दबाव देखील वाढवला जात असल्याची माहिती उपलब्ध होतीये। सागर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नगरविकास खातं जर का भाजपकडेच राहिलं तर मग गृह खात्याचं काय? कारण नगरविकास खातं हे देखील महत्वाचं आहे जितकं गृह खातं आहे। दोन्ही खाती जर का भाजपकडे राहिली तर मग एकनाथ शिंदेच्या पारड्यात नेमकं कोणतं खातं राहील जे वरचढ असेल? वास्तविकतेत एकनाथ शिंदे यांना स्वतः ते उपमुख्यमंत्री पदावर राहावे यासाठीच भाजप खूप आग्रही आहे। आणि जर तसं होत असेल तर शिंदेकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम सारखं महत्वाचं खातं म्हणजे एकतर MSRDC डिपार्टमेंट सुद्धा त्यांच्याकडेच आहे, पण सार्वजनिक बांधकाम जे इतर खातं आहे ते देखील महत्वाचं खातं आहे। पब्लिक कनेक्टेड खातं आहे म्हणजे जे पब्लिकशी डायरेक्ट त्याचा फायदा होतो। पब्लिकशी भलेही त्या विभागाला पब्लिक स्वतःहून जात नसलं तरी जनतेच्या उपयोगाचं थेट खातं आहे। त्यामुळे शिंदेना कदाचित सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाईल असं म्हटलं जातं। पण यदा कदाचित जर शिंदे हे स्वतः जर गृह मंत्रालयासाठी खूप आग्रही असले तरी भाजपकडनं मात्र गृह मंत्रालय आणि जवळपास इरिगेशन किंवा ऊर्जा खातं
यापैकी एखादं खातं बिलकुल दिलं जाणार नाही याची स्पष्टता कदाचित शिंदेना देखील देण्यात आलेली आहे. गृह मंत्रालय किती महत्वाचं आहे हे भाजपाला आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे. त्यामुळे भाजप अशी कोणतीही चूक करणार नाही असं दिसून येतं की ते शिंदेच्या पदरात असं महत्वाचं गृह मंत्रालयासारखं खातं दिलं जाईल. तुर्तास तरी नगरविकास खातं जर शिंदे स्वतः सीएम होत आहेत आणि काही सार्वजनिक बांधकाम सारखी काही महत्वाची खाती शिंदेच्या पदरात पडतील असं म्हटलं जात आहे. निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात आणखी काय घडामोडी घडताय त्या बघाव्या लागतील. सागर, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.